उद्या रक्षाबंधन असल्यामुळे मी ठरवलं होतं की आज आपण घरामध्ये काहीतरी नवीन डिश ट्राय करूयात स्वीटमध्ये. तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. सिम्पली रिअल या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. मी एक यूट्यूबला रेसिपी पाहिली होती ज्याच्यामध्ये फक्त दूध, पिठी साखर आणि दूध पावडर यांचा उपयोग करून ही बर्फी बनवलेली होती. पण माझ्याकडून दुधाचा अंदाज थोडा जास्त झाला. दूध माझ्याकडून कढईमध्ये थोडं जास्त पडलं होतं आणि त्याच्यानंतर मी साखर जी आहे ती मिक्सरमधून बारीक केली होती. ती साखर ह्याच्यामध्ये ॲड केली. साखरेचं प्रमाण तर व्यवस्थित झालं होतं, पण दुधाचंच प्रमाण माझ्याकडून खूप जास्त झालं होतं, त्याच्यामुळेच खूप गोंधळ झाला. आणि नंतर मी त्याच्यामध्ये दूध पावडर ॲड केली. तर असं झालं ना की दूध पावडर कमी झाली आणि दूधच जास्त झालं. त्याच्यासाठी मला असं करावं लागलं की नंतर आणखी थोडीशी दूध पावडर पण मी त्याच्यामध्ये ॲड केली होती आणि हे मिक्स करून मी व्यवस्थित एक 15 ते 20 मिनटं बारीक गॅसवरती ठेवून दिलं होतं. कारण ह्याला कसं सारखं असं व्यवस्थित हलवून घ्यावं लागतं जेणेकरून ते खाली चिटकणार नाही. तर हे सगळं करण्यासाठी मी गॅसवरती ठेवून दिलं होतं. पण हे करता करता तर खूप जास्त वेळ जात होता. ही रेसिपी दिसायला जेवढी इझी दिसत होती तेवढी तर नाही आहे हे मला कळालं होतं. कारण तो तर व्हिडिओ फक्त 1च मिनिटाचा होता, पण मला तर हे सगळं बनवता बनवता 1 ते 2 तास गेले त्याच्यामध्ये. कारण किचनवरती पण खूप पसारा झाला होता हे सगळं करण्याच्या नादामध्ये. आणि ही कन्सिस्टन्सी व्यवस्थित होती आहे का हे पण मला सारखं चेक करावं लागत होतं. आणि तेच करण्यासाठी तर मला खूप कंटाळा पण आला होता की हे सगळं करण्यासाठी खूप वेळ चालला होता. आणि ही कन्सिस्टन्सी व्यवस्थित होती आहे का नाही होती आहे का, आणि त्याची टेस्ट बघितली तर साखरेचं प्रमाण तर एकदम व्यवस्थित झालं होतं. पण एवढंच की हे बनवण्यासाठी गॅस खूप जाणार होता. आणि त्याच्यानंतर बघितलं तर ही कन्सिस्टन्सी अशी रेडी झाली होती आणि हे होता होता अर्धा तास निघून गेला होता. पण असं वाटलं की चला कुठेतरी हा प्रयोग आपला यशस्वी होतोय. आणि नंतर मी हे सगळं एक थंड करून घेतलं आणि त्याच्यानंतर हे मी एका ताटामध्ये काढून घेतलं. कारण आता मला बनवायची होती बर्फी, पण इथेच असं झालं की ह्याच्यामध्ये दूध पावडर जास्त झाली होती, त्यामुळे त्याला चिकटपणा जास्त आला होता आणि त्यामुळे बर्फी तर नव्हती बनणारी. त्यामुळे मी सगळ्यात शेवटी हा निर्णय घेतला की बर्फी नाही तर नाही, आपण एक त्याला पेढ्याचा आकार देऊयात. त्याच्यानंतर मग मी तेच ठरवलं आणि त्याच्यानंतर असे पेढे बनवायला घेतले. लहान मोठे अशा साईजचे मी हे पेढे बनवून घेतले होते. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि माझं चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. हॅपी रक्षाबंधन सर्वांना इन ॲडव्हान्स. बाय.